मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे हिरण्याक्ष गुहा, भाग दुसरा. लेखक निखिल सूर्यवंशी. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. अजित झाडाच्या बुंद्याला टेकून उभा होता. त्याचे अंग घामाने निथळत होते. त्याचा ऊर भरून आलेला. कोणत्या दिशेला जावे हे त्याला कळत नव्हते. इतक्यात अचानक कोणीतरी मागून त्याच्या खांद्यावर हात ठेवला. दचकून तो बुंद्यापासून लांब झाला. त्याने मागे वळून पाहिले. तिथे विशाल उभा होता. विशाल, तू तर त्या गुहेत, घाबरत अजित म्हणाला. अरे, मी पळून आलो तिथून. पण कस काय? तू तर, अरे मूर्खा, तू आता बोलत बसणार आहेस का? चल पळ इथून. विशाल आल्यामुळे अजितला हुरूप आला होता. त्याचा थकवा नाहीसा झाला. विशाल तसाच चालू लागला. त्याच्या मागे अजित देखील निघाला. जंगलातून, झाडाझुडपातून ते दोघे कितीतरी वेळ चालत राहिले. आता सूर्य अस्ताला गेला होता. अंधार दाटून यायला सुरुवात झालेली. अजितने खिशात असलेली छोटी टॉर्च काढली. त्याच उजेडात विशाल पण चालत होता. विशाल, आपण खूप चाललो आहोत. आता थांबूयात थोडा वेळ, अजित झाडाचा आधार घेत म्हणाला. अरे चल, पुढे कुठेतरी थांबू, असं म्हणत विशाल तसाच पुढे चालू लागला. अजित असाही खूप घाबरला होता. विशाल पुढे निघाल्यामुळे तो देखील त्याच्या मागे मागे जाऊ लागला. अजितला जाणीव झाली तो एका उताराच्या जवळ आला आहे आणि विशाल त्या उतारावरून खाली जात होता. अचानक त्याला जाणवले तो उतार त्या गुहेच्या जवळचाच आहे. विशाल थांब, तू परत त्या गुहेकडे जातोय, अजित ओरडू लागला. इतक्यात अजितच्या शेजारून कोणीतरी गेले. त्याने वळून पाहिले पण तिथे कोणीच नव्हते. शेजारील झाडे हालत होती. त्याने टॉर्च फिरवून आजूबाजूला पाहिले. विशाल कुठेही दिसत नव्हता. इतक्यात त्याचे लक्ष एका झाडाकडे गेले. तिथे एक स्त्री पाठमोरी उभी होती. तिचे कपडे जुन्या पद्धतीचे होते. अजित तिच्या जवळ गेला. तिच्या अंगावर अजितच्या टॉर्चचा उजेड पडला. तेव्हा तिने मागे वळून पाहिले. ते दृश्य पाहून अजितची जीभ टाळ्याला चिकटली. त्याचे अंग थरथरू लागले. त्या स्त्रीच्या धडावर एका पुरुषाचे मस्तक होते. हा तोच पुरुष होता ज्याची हत्या करताना अजितने त्या खिडकीमधून पाहिले होते. कशा तरी विचित्र आवाजात अजित ओरडत मागे सरकला आणि तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करू लागला. तोच त्याच्या समोर एक पुरुष आला. त्याच्या मानेवर स्त्रीचे मस्तक होते आणि ही तीच स्त्री होती जिची हत्या होताना अजितने पाहिले होते. हा सगळा प्रकार पाहून अजित पुन्हा जंगलात पळत गेला. तो कोणत्या दिशेने धावत होता त्याला काहीही समजत नव्हते. तो धावत कसाबसा एका झाडाजवळ आला. त्याला समोरून काही लोक येताना दिसले. ते कोण होते हे त्याला नीट दिसत नव्हते. त्याला घेर येत होती आणि तशातच तो खाली कोसळला. अजितला जाग आली तेव्हा तो एका खाटेवर झोपला होता. त्याच्या डोक्याजवळ अश्विनी बसलेली. त्याला काहीच समजत नव्हते. आशू, तू, अडखळत अजित म्हणाला. तू आधी उठून बस, मग बोल, अश्विनी म्हणाली. अजित उठून खाटेला टेकून बसला. त्याचे अंग दुखत होते. पायाला जखमा झालेल्या. त्याला पाय नीट हलवता देखील येत नव्हते. मी इथे कसा? कापऱ्या आवाजात अजितने विचारले. तुझ्या पराक्रमानेच इथे आहेस, रागात अश्विनी म्हणाली. आशू, सांग ना यार नीट. अरे मूर्खा, 4 दिवस झाले तुझा पत्ता नाही. 2 दिवस तुला फोन लावत होते पण लागतच नव्हता. शेवटी मी सुशीलला भेटले. त्याला तुम्ही कुठे जाणार आहात ते माहीत होते. मग त्याला घेऊन इथे आले. इथे आल्यावर गावात तुम्हा दोघांची चौकशी केली. तेव्हा समजले तुम्ही इथे सुगंधा मावशीकडे राहत आहेत. इथे येऊन पाहते तर तुम्ही गायब.
मग गावातील काही लोकांना तयार करून तुमच्या मागावर जंगलात आले. कालपासून शोधतोय तुम्हाला. काय? 4 दिवस? कसं शक्य आहे? आश्चर्याने अजित म्हणाला. कसं शक्य आहे म्हणजे आम्ही त्या गुहेत 4 तास पण नव्हतो. 4 दिवस कसे असतील? काय बोलतोय तू अजित? त्याच्या जवळ येत त्याचा तोंडाचा वास घेत अश्विनी म्हणाली. आशू, मी काय प्यायलो वगैरे नाहीये. विश्वास ठेव ना यार माझ्यावर. तितक्यात सुशील तिथे आला. तो विशाल आणि अजितचा जवळचा मित्र होता. आत येत तो म्हणाला, काय अजित, कशी आहे तब्येत? आणि विशाल कुठे? आम्ही आजूबाजूला पाहिले तिथे, पण विशाल नाही दिसला. विशाल ते त्या गुहेत. अजित रडू लागला. काय झालं अजित, नीट सांग. त्याच्या डोक्यावर हात फिरवत अश्विनी म्हणाली. अजितने घडलेला प्रकार त्या दोघांना सांगितला. अश्विनी आणि सुशील तो प्रकार ऐकून सुन्न झाले. आता काय करायचे? सुशील म्हणाला. विशालला आपण असंच नाही सोडू शकत. त्या प्रकारचा शोध घ्यावा लागेल आपल्याला. अजित म्हणाला. अरे पण तिथे नक्की काय शक्ती आहे आपल्याला काय माहीत? तू कसा तरी वाचला आहेस. हो, म्हणूनच यावेळी आपल्यासोबत अजून कोणीतरी हवं. कोण? एकदंत. आपण नवीन फ्लॅट घेत होतो तेव्हा आपल्यासोबत आले होते ते? अश्विनीने विचारले. हो, तेच. माझी चांगली ओळख आहे त्यांच्यासोबत. बऱ्याच वेळा काही जुन्या गोष्टींबद्दल त्यांचा सल्ला घेत असतो मी. ते असामान्य आहेत. या प्रकारात तेच आपली मदत करू शकतील. अरे मग कर ना फोन त्यांना, अश्विनी अधीरतेने म्हणाली. अजितने एकदंत यांना फोन केला. ते दुसऱ्या गावावरून पुण्याला येत होते, त्यामुळे ते दुसऱ्या दिवशी हरळेला येऊ शकणार होते. तो दिवस अजितने विश्रांती घेतली. त्याच्या मनावर आणि शरीरावर विलक्षण परिणाम झाला होता. आपण 4 दिवस कुठे होतो हा विचार त्याच्या डोक्यातून जातच नव्हता. त्याला नीट झोप देखील लागत नव्हती. विशालच्या विचाराने त्याच्या मनात काहूर माजलेलं. थोडा वेळ झोप लागली तरी त्याच्या स्वप्नात तीच गुहा, त्याच मूर्ती येत होत्या. त्यामुळे त्याला वारंवार जाग येत होती. सुगंधा मावशीने सुशीलसाठी अजून एक खोली दिली होती. संध्याकाळी त्या अजितसाठी चहा घेऊन आल्या. अजित त्यांच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हता. त्याच्या जवळ येत मावशी म्हणाल्या, पोरा, म्हणूनच तुम्हाला जाऊ नको म्हणत होते. तू वाचला आहेस, दुसरा पण मिळेल. बरोबर आहे तुमचं मावशी, माझंच चुकलं. खजिन्याची लालसा खूप वाईट असते पोरा. पण ठीक आहे, आता उद्या त्या विशालला शोधून आणा. रात्री थोडेसे खाऊन अजित झोपला. अश्विनी रात्रभर जागी होती. अजितला मध्येच ताप येत होता. ती तिच्या जवळ बसून ती त्याची काळजी घेत होती. अजितला रात्री देखील नीट झोप लागली नाही. त्याला जाग येतच होती. ते दोघेही सकाळ व्हायची वाट पाहत होते. पहाटे अजितला डोळा लागला. अश्विनीही झोपली. सकाळी 7च्या दरम्यान एकदंत यांचा अजितला फोन आला. ते पुण्याहून निघाले होते. जवळपास 12पर्यंत ते गावाच्या फाट्यावर पोहोचणार होते. यानंतर त्या दोघांना परत झोप लागलीच नाही. नाश्ता करून सगळेजण एकदंत यांची वाट पाहत होते. सुशील त्यांना आणायला फाट्यावर गेला होता. दुपारी 12:30पर्यंत सुशील एकदंत यांना घेऊन सुगंधा मावशीच्या घरी आला. एकदंत यांच्यासोबत केशव देखील आला होता. फ्रेश झाल्यावर सर्वांनी सोबत जेवण केले. त्यानंतर तिथेच सर्वजण बसले होते. काय झालं अजित, नीट सांग मला आता, एकदंत म्हणाले. अजितने सुरुवातीपासून घडलेले सगळे प्रसंग एकदंत यांना सांगितले. एकदंत शांतपणे ऐकत होते. या सगळ्यात अनेक विचित्र गोष्टी आहेत या जंगलात, या गुहेत, ज्या आपल्याला अजून माहीत नाही. पण मला एक समजत नाही, यात विशाल अडकला, पण तू त्यातून वाचला कस काय? मी देखील हाच विचार करतो एकदंत. मला अजून समजत नाहीये. तुझ्याजवळ काहीतरी असे असेल ज्यामुळे तो त्या शक्तीच्या तावडीतून जीव न गमावता सुटलास. पण माझ्याकडे असं काहीच नाही एकदंत. ही गोष्ट या सगळ्या साखळीमध्ये नीट बसत नाही. त्या दिवशी मी डबा दिला होता, ती पिशवी तुझ्याच बॅगेमध्ये होती ना अजित? मध्येच सुगंधा मावशी बोलल्या.
हो, काय झालं मावशी? अजितने विचारले. तुम्ही पोरांनी माझं ऐकलं नाही, पण त्या जंगलात तुम्ही जात होता तेव्हा तुमची खूप काळजी वाटत होती. त्यामुळे त्या पिशवीत मी वाघ जायचा टाक ठेवला होता. तुझ्या ते लक्षात पण आलं नसेल. माझं नाही लक्ष गेलं पिशवीमध्ये. बरोबर आहे तुमचं सुगंधा, त्यामुळेच अजितचा जीव वाचला, एकदंत म्हणाले. आता आपल्याला त्या जंगलात जाऊन विशालला शोधायचे आहे, अजित म्हणाला. चला आताच निघूयात, एकदंत म्हणाले. यावेळी मी पण येणार आहे, अश्विनी म्हणाली. तिथे काय आहे याचा अंदाज आला ना तुला आशू? तुला वाटतं मी तुला तिथे घेऊन जाईल? अजित म्हणाला. तू नाही घेऊन गेला तरी मी येणारच आहे. यावेळी मी तुला एकटं सोडणार नाही. मागचे 4 दिवस मी कसे काढले आहेत मलाच माहिती. आता तिकडे काही हो दे, मी तुझ्यासोबत असेल. बरं ठीक आहे, चल तू पण. सुगंधा मावशीने खायचे सामान आणि तोच टाक अजित जवळ दिला. अजित, सुशील, अश्विनी, एकदंत आणि केशव त्या जंगलाच्या दिशेने निघाले. त्या जंगलात प्रवेश करतानाच एकदंत यांना काहीतरी वेगळे जाणवले. त्यांनी त्यांच्या बॅगेमधून भुकटी काढली आणि जंगलाच्या दिशेने भिरकावली. हवेत एक विचित्र गंध पसरला. इथे काही वाईट शक्तींचा वावर जाणवतोय. तुम्ही कोणीही एकमेकांपासून लांब जाऊ नका, एकदंत म्हणाले. त्या जंगलात आत जाताना एकदंत ती भुकटी काही ठिकाणी टाकत होते. तिथे हवेत ठिणग्या उडत ती भुकटी जमिनीवर पडत होती. ती पडेल तिथे जमिनीवर काही डाग उमटत होते. जंगलाचा मार्ग परत येताना सापडावा म्हणून एकदंत आधीच तयारी करून पुढे जात होते. आजी, तुला त्या गुहेतून बाहेर आल्यावर वेगळी वेळ जाणवली होती ना? हो एकदंत, त्याआधी किंवा त्यानंतर असं काही जाणवलं नाही. म्हणजे ते जे काय आहे ते त्या गुहेतच आहे. ते जंगल इतके घनदाट होत चालले होते की सूर्याचा प्रकाश देखील खाली पोहोचत नव्हता. काही वेळानंतर ते त्या गुहेजवळ येऊन पोहोचले. तुम्ही सगळे इथंच थांबा, मी आणि अजित आत जाऊन येतो, एकदंत म्हणाले. पण आम्हालाही यायचं आहे आत, अश्विनी म्हणाली. आत काय असेल याची कल्पना पण करू शकत नाही आपण अश्विनी. सगळ्यांचा जीव धोक्यात घातला तर आपण काय साध्य करणार? तुम्ही इथे बाहेर थांबा. एकदंत यांनी बॅगेमधून 2 भुकटीच्या पुड्या काढल्या. ते एकमेकांत मिसळून त्यांनी जमिनीवर एक रिंगण आखले. त्या रिंगणावर कऱ्याच्या पाण्याचे रिंगण आखले. तुम्ही तिघांनी याच रिंगणात थांबायचे. मी आणि अजित स्वतः येऊन तुम्हाला बोलवत नाही तोवर या रिंगणातून तुम्ही बाहेर पडायचे नाही. काही झालं, कसलाही अनुभव आला तरी देखील तुम्ही इथून बाहेर पडायचे नाही. जर उद्यापर्यंत आम्ही दोघे परत नाही आलो तर सकाळी केशव तुम्हाला इथून बाहेर काढेल. सर्वांना योग्य त्या सूचना देऊन एकदंत आणि अजित त्या गुहेमध्ये गेले. काही वेळ झाला असेल, तोच अजित धावत गुहेतून बाहेर आला. आशू, चल इथून लवकर, एकदंत गायब झाले आहेत गुहेत. काय? कसं काय? असं म्हणत अश्विनी अजितच्या दिशेने चालली होती. तोच केशवने तिला मागे ओढले. तिने दचकून मागे पाहिले. हे काय करतोय केशव? अश्विनी, आधी तो अजितच आहे का बघ. एकदंत काय म्हणाले होते आठव, ते आणि अजित सोबत आल्याशिवाय बाहेर यायचं नाही. अश्विनी आतच थांबली. तिथे अजित ओरडत तिला बोलावत होता, पण अश्विनी गेली नाही. हळूहळू अजितचे रूप बदलू लागले. त्याची त्वचा गळू लागली. कपडे त्यासोबत खाली गेले. हळूहळू मांस खाली येऊ लागले. त्याचा हाडांचा सांगडा दिसू लागला. हे पाहून अश्विनी भेदरली. तिला बाहेर जावं वाटत होतं, पण केशवने तिला पकडून ठेवली होती. हळूहळू तो सांगडा देखील धुळीत मिसळला. बघितलं का अश्विनी, तो अजित नव्हता, केशव म्हणाला. हो केशव, माझ्या हे लक्षातच आलं नाही असा प्रकार असेल काही. त्यांना चित्रविचित्र आवाज येत होते. शांत जंगलात अचानक सोसाट्याचा वारा सुटला. माती पाने उडत होते, पण हे सगळं त्या रिंगणाच्या बाहेर. त्याच्या आत त्या तिघांना कसलाच त्रास होत नव्हता. एकदंत आणि अजित गुहेमध्ये आत चालले होते. एकदंत यांनी त्यांच्या जवळ असलेले एक घड्याळ हातात पकडले. ते पुढे जात होते, पण त्यांचं लक्ष त्या घड्याळावर देखील होते. त्यांनी येताना त्या मूर्ती पाहिल्या.
त्या मूर्ती भिंतीवर तशाच होत्या. त्या गुहेतील प्रसंग अजितला आठवला. तेव्हा त्याच्या अंगावर काटा उभा राहिला. त्या मूर्ती जिवंत आहेत याचा तो साक्षीदार झाला होता. गुहेतून पुढे जाताना त्यांना ते वळण दिसले जिथून अजित आधी गेला होता. उजव्या हाताला वळल्यावर एकदंत जागेवरच थांबले. थांब अजित, इथे काहीतरी वेगळं आहे. हातातील घड्याळाचा काटा फिरायचा थांबला. म्हणजे काय एकदंत? म्हणजे इथे काळगती वेगळी आहे. हे घड्याळ साधारण घड्याळ नाही. काळाच्या मापात होणारा थोडासा बदल देखील हे घड्याळ दाखवते. मग आता काय? इथली माती घे आणि आता चल. तू जिथे ते दृश्य पाहिले त्या खोलीत जाऊ. हे जितक्या वेगाने करता येईल तेवढ्या करायचं. ते दोघे त्या खोलीजवळ गेले जिथे त्या स्त्री पुरुषाची हत्या करण्यात आलेली. त्या खोलीमध्ये आल्यावर एकदंत यांनी तिथली माती सोबत घेतली. ते तिथून वळणावर आले. अचानक त्यांच्या लक्षात आले गुहेमधील काळोख अधिक गडद झाला आहे. आपण इथे थांबणं खूप धोक्याचं आहे अजित. आपल्याला गुहेतून बाहेर निघावं लागेल. आजूबाजूला नीट पहा, कुठे काय दिसतंय? एकदंत म्हणाले. पण नक्की काय झालं एकदंत? ते मी तुला नंतर सांगेल. आधी बाहेर पडू. टॉर्चच्या उजेडात ते गुहेच्या बाहेर निघाले होते. इतक्यात एकदंत यांचे लक्ष खाली गेले. त्या भिंतीवरील दगडी मूर्ती खाली उतरल्या होत्या. त्या गुहेचा रस्ता अडवून उभ्या होत्या. त्या मूर्ती हळूहळू त्या दोघांच्या दिशेने येत होत्या. आता काय एकदंत? एकदंत यांनी त्यांच्या बॅगमधून कऱ्याच्या पाण्याची बाटली काढली. त्यातले पाणी ओंजळीत घेऊन काही मंत्राचा जाप केला आणि ते पाणी त्या मूर्तीच्या दिशेने शिंपडले. त्या मूर्ती मागे सरकल्या. ते पुन्हा करत एकदंत पुढे सरकत होते आणि त्या मूर्ती मागे सरकत होत्या. काही वेळात त्या मूर्ती पुन्हा भिंतीजवळ गेल्या आणि त्यांच्या जागी चिकटल्या. त्यानंतर त्यांनी बॅगमधून दिवटी काढली आणि लायटरने ती पेटवली. अजित, ही दिवटी एका विशिष्ट तेलात भिजवली आहे. त्यामुळे इथल्या वातावरणावर आपला प्रभाव काही क्षण राहील. त्यातच आपल्याला बाहेर पडायचे आहे. ते दोघे तसेच पुढे जात होते. अजित त्या मूर्तीवर टॉर्च फिरवत पुढे निघाला होता. इतक्यात तो थबकला. एकदंत पुढे जात थांबले. काय झालं अजित? त्या भिंतीवर काय? अजित काय बोलतोय? तिथे विशाल आहे. एकदंत यांनी त्या भिंतीकडे पाहिले. अजितच्या हातात असलेल्या टॉर्चचा उजेड एका मूर्तीवर रोखलेला. ती मूर्ती पुरुषाचीच होती. त्याच्या खांद्यावर बॅग होती. डोक्यावर टोपी होती. हा विशाल आहे? एकदंत आश्चर्याने म्हणाले. हो एकदंत, ही त्याचीच मूर्ती आहे. ते त्या भिंतीजवळ गेले. मूर्ती जमिनीपासून खूप उंचावर होती. एकदंत यांनी हातात कऱ्याचे पाणी घेऊन काही मंत्र म्हणून ते पाणी त्या मूर्तीवर शिंपडले. पण काहीच झाले नाही. त्यांनी पुन्हा प्रयत्न केला पण काहीच घडत नव्हते. अजित, चल बाहेर. इथे थांबून आता काही उपयोग नाही. ते दोघे बाहेर आले तेव्हा रात्र झालेली. जवळपास रात्रीचे 12 वाजलेले. ते चालत होते इतक्यात त्यांच्या समोर ती स्त्री आली जिच्या मानेवर पुरुषाचे मस्तक होते. तिने काही करायच्या आतच एकदंत यांनी हातातील बाटलीतील पाणी तिच्यावर शिंपडले. ती तशीच गायब झाली. एकदंत आणि अजित त्या रिंगणाजवळ आले. आत ते तिघे वाट पाहून कंटाळले होते. चला या बाहेर, एकदंत म्हणाले. तुम्ही आत या, आम्ही का बाहेर येऊ? केशव म्हणाला. तुझं कौतुक वाटतं केशव मला. रिंगणाच्या आत येत एकदंत म्हणाले. आम्हाला एक अनुभव येऊन गेला आहे एकदंत, म्हणून आम्ही विश्वास ठेवला नाही. केशव म्हणाला. तेच बरं केलं. अजित, ये तू आत रिंगणाच्या. इथेच बसू. मला पिशाचे वैद्य केशव. काय झालं एकदंत? केशव म्हणाला. मला आधी या गुहेचा भूतकाळ पाहायचा आहे. ही गुहा कसली आहे, कोणी बांधली आहे, सगळं. एकदंत यांनी पिशाचे वेद समोर पकडला. त्यावरती गुहेतील माती ठेवली. एखाद्या वस्तूच्या सहाय्याने त्याचा भूतकाळ पाहायची जी सिद्धी पिशाचे वेदामुळे त्यांना मिळाली होती, तिचा वापर करून त्यांनी त्या गुहेचा भूतकाळ पाहिला. काहीतरी विचित्र दिसत असल्याने त्यांच्या कपाळावर घाम जमा झाला होता.
काही वेळांनी त्यांनी डोळे उघडले आणि पिशाच वेध बाजूला ठेवला आणि म्हणाले, ही गुहा खूप पुरातन आहे. म्हणजे कदाचित सृष्टी निर्माण झाली तेव्हाच ही गुहा देखील निर्माण झाली. पण मग या गुहेत त्या मूर्ती आणि ते इतर प्रकार? अजित म्हणाला. एकदंत यांनी त्या गुहेचा इतिहास सांगायला सुरुवात केली. तो काहीसा असा होता. हिरण्याक्षाने इंद्रावर विजय मिळवला तेव्हा सगळे देव स्वर्गलोक सोडून वरुण देवाच्या आश्रयाला गेले. तेव्हा हिरण्याक्षाने देवांचा खजिना लुटला आणि या गुहेत लपवला. त्यानंतर त्याने या गुहेला एका कालचक्रामध्ये बदलले. त्यामुळे कोणताही मनुष्य किंवा देव कधीच त्या खजिन्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. ही गुहा भूगर्भात किती खोल असेल याचा अंदाज न केलेला बरा. या गुहेच्या प्रत्येक वळणावर काळाची गती बदलत आहे. आता बघ, आपण त्या खोलीमध्ये किती वेळ होतो, पण बाहेरच्या जगात काळ किती पुढे गेला आहे. त्यामुळे सामान्य माणूस या गुहेच्या अंधारात भटकत राहील. त्यानंतर त्याने त्याच्या अद्भुत मायेने या गुहेला श्रापित बनवले. जो कोणी मनुष्य या गुहेत खजिन्याच्या हेतूने येईल तो मूर्ती बनून जाईल आणि पुढे त्याच मूर्ती हा श्राप पुढे नेतील. हिरण्याक्षाच्या अनुयायांनी त्याची भव्य मूर्ती गुहेच्या भिंतीवर बनवली. त्या दिवशी त्या वाघाच्या टाकामुळे तो वाचला. पण विशालला त्या मूर्त्यांनी स्पर्श केला आणि तो देखील त्यांच्यापैकीच एक मूर्ती बनला. हिरण्याक्षाचा विष्णूने वराह अवतारात वध केल्यामुळे तो खजिना इथेच राहिला. त्यानंतर खजिना मिळवायचे अनेक प्रयत्न झाले, पण कोणीही तिथपर्यंत पोहोचू शकला नाही. जवळपास 800 वर्षापूर्वी काही तांत्रिकांनी या गुहेत बळी देऊन खजिना मिळवायचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी एका जोडप्याचा बळी दिला, पण त्यानंतर देखील त्यांना खजिना मिळाला नाही. त्यांच्या शक्तीच्या जोरावर ते या गुहेतून बाहेर पडले, पण वेगळ्याच काळात. या गुहेमध्ये मनुष्याला भरकटवायचे असे अनेक प्रकार आहेत, ज्यामुळे मनुष्याची मती गुंग व्हावी. तुम्ही त्या खिडकीमधून पाहिला तो असाच प्रकार होता. त्या खिडकीमधून तुम्हाला त्या बळीचा भूतकाळ दिसला. त्यामुळे तुम्ही घाबरला आणि पळत बाहेर निघाला. इतकं बोलून एकदंत थांबले. पण विशालचं काय एकदंत? अजितने विचारले. त्याचा श्राप तोडायचा मी प्रयत्न करून पाहिला, पण तो हिरण्याक्षाने दिलेला श्राप आहे. या जगात कोणीच मनुष्य नाही जो तो श्राप तोडू शकेल. म्हणजे विशाल असाच राहणार? होय, आपण त्याला काहीच करू शकत नाही. खजिन्याच्या हव्यासापोटी एका विचित्र श्रापाचा तो बळी पडलाय. हताशपणे एकदंत म्हणाले. आणि तो खजिना? तो या गुहेच्या गर्भात कुठेतरी सुरक्षित आहे आणि कायम राहील. कारण जे देव करू शकले नाहीत ते मनुष्य कुठून करणार? आणि मला जो भास झाला विशालचा, ते काय होतं? आणि ते स्त्री पुरुष हे त्याच दोघांचे आत्मे आहेत ज्यांचे बळी दिले होते. ते आत्मे अजून या जंगलात भरकटत आहेत. लोकांना इथेच अडकवून ठेवून ते त्यांचा छळ करतात आणि मारतात. आता काय करायचे? आता हे जंगल त्या आत्म्यांपासून मुक्त करायचे. परत कोणी या सापळ्यात अडकता कामा नये. तिथे असलेली लाकडे आणि दगडे गोळा करून एकदंत यांनी यज्ञ पेटवला. पिशाचे वेद समोर धरून त्या आत्म्यांना आवाहन केले. काही मंत्रांचा जप सुरू झाल्यावर आजूबाजूचे वातावरण बदलले. अचानक खाली पडलेली झाडे एकदंत यांच्या अंगावर येऊ लागली. एकदंत कसाबसा बचाव करत होते, पण तरी काही फांद्या सगळ्यांच्या अंगाला लागत होत्या. एक फांदी उडून यज्ञात पडणारच होती, तोच केशवने ती फांदी बाजूला ढकलली. काळ्या सावल्या त्यांच्या आजूबाजूला फिरत होत्या. एकदंत यांनी कमंडलू हातात घेतले. नंतर त्यांच्या बॅगेत ज्या विविध प्रकारच्या वस्तू असतात त्यातली त्यांनी एक पुडी बाहेर काढली. कानिपनाथ यांच्या समाधीवरील भस्म होता तो. त्यांनी त्या कमंडलूमध्ये करेचे पाणी ओतले. त्यात तो भस्म टाकला. त्यांनी काही मंत्र पुटपुटले. तसे अचानक किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. वातावरण भारले गेले, पण क्षणात ते सर्व नाहीसे देखील झाले. एकदंत यांनी त्या कमंडलूवर झाकण लावले. मग बॅगमधून एक फडके काढले. त्यावर तो भस्म लावला आणि त्या फडक्यात ते कमंडलू गुंडाळले. आता त्या दोघांना या कमंडलूमध्ये बंद केले आहे. हे कमंडलू मी माझ्या तळघरात ठेवेल. पण या गुहेचं काय एकदंत? अजितने विचारले. ती आपण मंत्रांनी नाही बंद करू शकत. गावातल्या लोकांनी त्यात दगड टाकून ती बंद करायला हवी.
गावात गेल्यावर मी त्या लोकांना सांगेल हे. चला आता, खूप रात्र झाली आहे, एकदंत म्हणाले. ते सगळे पुन्हा गावात आले. गावाच्या प्रमुखांना त्यांनी घटना समजून सांगितली. ती गुहा बंद करायचे त्यांनी मान्य केले. सुगंधा मावशीचा निरोप घेऊन ते सगळे पुण्याकडे निघाले, पण मनात विशालच्या आठवणी ठेवूनच. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.